नमस्कार मित्र, मी विषमुक्त शेतीमध्ये दिलीप राठोड. आज आपल्या शेतामध्ये सोयाबीन, माडा सोयाबीन आणि माडा तूरचा आपण लागवड केलेली आहे आणि आंतरपीक म्हणून लागवड केलेली आहे. सीताफळामध्ये, जांबामध्ये तूर या पिकाची आपण बेडवर लागवड केलेली आहे आणि खाली माडा जागेमध्ये आपण माडा सोयाबीनचा लागवड केलेली आहे, पेरणी केलेली आहे. आता आज आपण बघतोय तर शेतामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो आहे की शेतीमध्ये पाणी हा पडतोय आणि वाहून जातोय आणि शेतामध्ये कुठेच पाणी मुरत नाही. याचं प्रात्यक्षिक कारण तुम्हाला मी दाखवतोय. त्याचं कारण एकच आहे की आपल्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचे ऑर्गॅनिक आणि नैसर्गिक निविष्ठाचा वापर आपण करत नाही आहे. पारंपरिक शेतीमध्ये पहिले जुने लोक जे आहे ते शेणखत आणि लेंडी खताचा वापर करायचा. तर आज रोजी आपण बघतोय तर आपल्या शेतामध्ये आपल्याला या कुठल्याही प्रकारचे निविष्ठा आपण वापरताना दिसत नाही आहे. जिकडे तिकडे रासायनिकचा भडीमार होत आहे आणि त्या रासायनिकमुळे जमिनीमध्ये जे पाणी सुपीकता ठेवण्याची आणि पाणी निचरा होण्याचा जो प्रकार आहे तो कमीत कमी होत चालला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या जमिनीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं पाणी हा मुरलेला आणि एक प्रकारे जमीन आपली सुपीक आणि भुसभुशीत राहण्याचा प्रकार हा खूप कमी आहे आणि कालांतरानं याच्यामध्ये शेतीमध्ये होत चाललेला हा रासायनिक आणि केमिकलचा भडीमार हा दिवसेंदिवस शेतकऱ्यांना खर्चाकडे नेत आहे आणि खर्चातून त्यांना जे पाहिजे तेवढं असा रिझल्ट हा मिळत नाही आहे, पाहिजे तसा हा उत्पन्न मिळत नाही आहे. त्याच्यामुळे बरेच शेतकरी चिंताग्रस्त आहे की आमच्या शेतीमध्ये एवढं खर्च करूनसुद्धा आम्हाला बरंचसं काही उत्पन्न होत नाही आहे, बरंचसं काही समाधानकारक पिकत नाही आहे. त्यासाठी एकच आपल्याला उपाय करावा लागेल की शेतीमध्ये कुठेतरी नैसर्गिक आणि जैविक आणि घरच्या निविष्ठांचा वापर करून त्याच्यामध्ये आपल्याला शेतीचं उत्पन्न वाढवावं लागेल. त्याच्यामुळे शेतामध्ये आपण आज बघतो आहे की कुठल्याही शेतामध्ये जाताना आपल्याला गांडूळाचा वापर गांडूळ हा दिसत नाही आहे. पण माझ्या शेतामध्ये मी सतत आज 5 वर्षापासून नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती करतो आहे. त्याच्यामध्ये मला भरपूर असं माझ्या शेतामध्ये गांडूळ दिसत आहे. आता मी एक गांडूळ बघितला की तो गांडूळ असा धुऱ्यावरून असा चालला आहे. आता एवढ्यावरती गांडूळ कसा आहे, का आला? याचं कारण एकच आहे की शेतीमध्ये जे पारंपरिकरित्या नैसर्गिकरित्या आपण त्याच्यामध्ये निविष्ठांचा वापर करत आहे, त्याच्यामुळे आपल्या शेतामध्ये गांडुळाचा जो वाढता क्रम आहे, हा खूप झपाट्यानं वाढत आहे आणि त्याच्यामुळे जमिनीमध्ये पाणी पकडून राहण्याची आणि त्याच्यामध्ये पोकळी तयार होत आहे आणि गांडुळाचासुद्धा प्रादुर्भाव आपल्याला याच्यामध्ये गांडुळाचासुद्धा जास्तीत जास्त रोल आपल्या या जमिनीमध्ये आपल्याला दिसत आहे. आता तुम्ही बघसाल की छोटे छोटे गांडूळ आपल्या शेतामध्ये राहायचे आणि ते कळत नकळतरित्या आपल्या शेतामध्ये काम करायचे. पण आज रोजी आपल्या शेतामध्ये गांडूळ हे दिसत नाही आहे. तर माझ्या शेतामध्ये बघू शकता तुम्ही तुरीच्या प्लॉटमध्ये हा छोटासा गांडूळ हा दिसतो आहे. इथे छोटासा गांडूळ आहे, हा बघा. हां, बघा छोटासा गांडूळ आहे. हां, आणि असंख्य असे गांडूळ माझ्या शेतामध्ये कुठे जरी आपण हात लावला तरी ते निघतात. त्याच्यामागचं कारण एकच आहे की आपण शेतीमध्ये वापरताना कुठल्याही प्रकारे रासायनिकचा आपण वापर करत नाही आहे आणि दिवसेंदिवस शेतामध्ये आपल्या रासायनिकचा भडीमार होत आहे. त्याच्यामुळे लोकांचं उत्पन्नामध्ये आणि खर्चामध्ये हे भरपूर तफावत होत आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जास्तीत जास्त आपल्या शेतामध्ये गांडूळ खताचा, नैसर्गिक निविष्ठांचा आणि शक्यतो रासायनिक हा प्रकार कमी करा. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये चांगले गांडूळ दिसतील आणि जमिनीमध्ये अशी भुसभुशीतपणा राहतील आणि शेतीमध्ये पाण्याचा निचरा होईल.
ही माझी पूर्ण चिब्बड जमीन आहे. पण इथे आज कुठेच आपल्याला या शेतामध्ये पाणी दिसत नाही आहे साचून. त्याचं कारण एकच आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे रासायनिकचा वापर आपण केलेला नाही आहे आणि समोर पण करणार नाही आहे. त्याच्यामुळे येताना कालांतराने आपल्या शेतीमध्ये रासायनिकचा प्रादुर्भाव जो आपल्याला जे खर्चाची बाजू म्हणा किंवा उत्पन्नाची बाजू म्हणा, तर सरासरीपेक्षा लोकांपेक्षा आपल्या शेतामध्ये उत्पन्न हा चांगला मिळत आहे. त्याच्यामुळे शेतीमध्ये जे काही आपल्या शेतामध्ये आपल्या घरी तयार होणारे जे काही निविष्ट आहे, लेंडी खत आहे, गाईंचा खत आहे, गोकृपामृत, बीजामृत, जीवामृत, घनामृत, असे प्रकारचे वेगवेगळे निविष्ट आपण स्वतः घरी तयार करून त्या जर शेतामध्ये आपण जर वापरल्या तर आपल्या शेतीमध्ये उत्पन्नही वाढेल, खर्चही कमी होईल आणि जमिनीमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होईल आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. आता बघतोय आपण कुठे पण आपण असं जर समजा शेतामध्ये जर असं हात टाकलं आहे तर आपल्या शेतामध्ये गांडूळ खत दिसतील. त्याचं कारण आहे की शेतीमध्ये आता ही माझी हे जे माझं शेत आहे पूर्ण चिबडणारं शेत आहे. याच्यामध्ये पाणी हा खूप साचत होता पहिले, पण आज रोजी या शेतामध्ये जमीन अशी भुसभुशीत आणि कुठल्याही प्रकारचा पाणी इथे साचलेला दिसत नाही आपल्याला. हा पूर्ण प्लॉट माझा बघू शकता तुम्ही, कुठेच पाणी साचत नाही याच्यामध्ये. याचं कारण एकच की जमिनीमध्ये पाणी ओढण्याची सुपीकता वाढलेली आहे. जमिनीमध्ये किती जरी पाऊस आला तरी आपल्या जमिनीमध्ये पाणी साचत नाही आहे. त्याच्यामध्ये पाणी ओढण्याची क्षमता वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट तणाचासुद्धा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये कमी झालेला आहे. त्याचं कारण एकच की शेतामध्ये गांडूळ खत आणि गांडुळाची जी वाढती संख्या आहे ही आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये गांडूळ खत, गांडुळाची निविष्ठा हे आपल्या शेतामध्ये वापरणं खूप गरजेचं आहे. कारण की येणाऱ्या काळामध्ये जमीन ही आपली पूर्ण नापीक होऊन जाईल आणि जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचं धान्य हे उगवणार नाही आहे आणि त्याचा आपल्याला प्रादेशिक लोकांच्या नजरेतून आणि त्याच्या ऐकण्यातून आपल्याला कळतच आहे. म्हणून आपण आज रोजी कुठे शेतामध्ये गेलो तर रासायनिक निविष्ठा न वापरता त्यांना जैविक निविष्ठा वापरण्यासाठी त्यांना प्रवृत्त करा आणि लोकांना चांगलं मार्गदर्शन करा आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रवृत्त करा, जेणेकरून त्यांचासुद्धा खर्च कमी होईल आणि त्यांनासुद्धा उत्पन्नामध्ये चांगली भर मिळेल आणि जमीनसुद्धा त्यांची चांगली सुपीक आणि सुदृढ होईल, निरोगी होईल. बघा, तर मी इथे गांडूळ दाखवतो तुम्हाला. हा बघा, छोटासा गांडूळ आहे. हा बघा गांडूळ मातीमध्ये खेळतो आहे. हा बघा हा गांडूळ. असे असंख्य असे गांडूळ आपल्या शेतामध्ये हे राहणार आहे आणि ते आपल्या परस्पर त्यांचे कामं ते करत राहणार आहे आणि आपल्या पिकांना अन्नद्रव्याची पूर्तता करणार आहे. हे आपण बघतोय की गांडुळाची संख्या कमी होण्याचं कारण एकच की आपण जास्तीत जास्त फर्टिलायझर, रासायनिक खताचा वापर हे टाळायला पाहिजे. त्याच्यामुळे गांडूळ आपल्याला हे नष्ट होत चाललेले आहे, जमिनीतून नाहीसे होत चाललेले आहे. बघू शकता तुम्ही. आणि आपण म्हणतोय की गांडूळ आपल्या शेतामध्ये दिसत नाही आहे, तर माझ्या शेतामध्ये गांडुळाची संख्या भरपूर आहे. मी कुठे जरी हात लावला तरी तिथे गांडूळ हे निघणार आहे. याचं कारण असं की शेतामध्ये कुठल्या प्रकारचा केमिकलचा वापर नाही आहे आणि दुसरी गोष्ट, शेतामध्ये काही खोलवट नांगरटी करायची गरज नाही आहे. मी माझ्या शेतामध्ये कुठलीही प्रकारची खोलवट नांगरटी करत नाही आणि याच्यावर तण पण बघू शकता तुम्ही. तणाचा पण सुद्धा याच्यामध्ये खूप काही कमी प्रमाणात तण निघतो आहे. हा एक रिझल्ट आहे.
आपल्या शेतामध्ये. तर बघू आपण. आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायचं आहे की आपल्या शेतामध्ये गांडूळ आहे की नाहीत. आपण खरोखर आज सेंद्रिय नैसर्गिक शेती करत आहे, तर मग त्याच्यामध्ये काय रिझल्ट आला आपल्याला, कितपत आपल्याला याच्यामध्ये काय काय दिसणार आहे समोर, ते आपल्याला बघायचे आहे. आहे याच्यामध्ये पण छोटासा गांडूळ दिसत आहे, बघू शकता तुम्ही. बघा, चांगली हालचाल त्यांची आपल्या शेतामध्ये चालू आहे आणि जास्त खोलवर जायची गरज नाही आहे. आज तुम्ही तुमच्या शेतामध्ये जा, 2-3 ठिकाण तुम्ही थोडं उकरून पहा, तुम्हाला कुठे गांडूळ दिसणार नाही. पण माझ्या शेतामध्ये या, कुठेही हात लावा, तुम्हाला गांडूळ दिसणार. याचं कारण एकच आहे की शेतामध्ये कुठल्याही प्रकारचा रासायनिकचा प्रादुर्भाव आमच्या शेतामध्ये होत नाही आहे. आम्ही कुठल्या प्रकारचा रासायनिक निविष्ठाचा वापर करत नाही आहे. हा याच्यामध्ये याचा मेन रोल आहे. तर शेतकऱ्यांना सांगायचं एवढंच की येणाऱ्या काळामध्ये वाढता खर्च हा कमी करून नैसर्गिक शेतीकडे जाणं हे खूप गरजेचं आहे. बस एवढंच मला या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचं आहे. बस, धन्यवाद मित्रांनो.